मुळातच चिपळूण संगमेश्वर हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे। कारण ह्या मतदारसंघातून ह्यापूर्वी या मतदारसंघातून विशेषतः संगमेश्वरमधून रवींद्र माने, मी स्वतः सुभाष बने, चिपळूणमध्ये बापू खेडेकर, भास्करराव जाधव, सदानंद चव्हाण असे आमदार निवडून गेलेले आहेत। त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये अर्थातच शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे। अशा वेळेला हा मतदारसंघ शिवसेनेने आपल्याकडे ठेवावा। आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून मताधिक्य मिळालेले आहे आणि म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा अशा प्रकारचा मी दावा करतो आहे। या मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून रोहन बने, सुशिक्षित, उच्च शिक्षित असा उमेदवार ज्याने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं। कोविड काळामध्ये अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। कोविडमध्ये मंडणगड टू राजापूर या सगळ्या तालुक्यातून त्यांनी स्वतः फील्डवरती जाऊन रुग्णांना मदत देण्याचं काम केलेलं आहे। चिपळूणच्या महापुरामध्ये रोहन बनेने चिपळूणकरांना आपल्या परीने मदत केलेली आहे। सर्वप्रथम धावून जाण्याचा मान त्यांनी मिळवलेला आहे। तिथल्या अडचणीत असलेल्या, संकटात असलेल्या शिवसैनिकांना बाहेर काढण्याचा, लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारचा उमेदवार आपल्याकडे असताना शिवसेनेने आपल्याला ही उमेदवारी घ्यावी अशा प्रकारची मी आग्रहाची वागणी, अशा प्रकारचं पत्रव्यवहार मी पक्षश्रेष्ठीकडे यापूर्वी केलेलं आहे आणि पक्षश्रेष्ठी त्याचा विचार करतील अशा प्रकारची माझी अपेक्षा। म्हणून पक्षश्रेष्ठीने वाटाघाटीमध्ये निवड समितीकडे या मतदारसंघावरती दावा करावा अशा प्रकारची मी विनंती करतो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।